सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. उद्या सोमवती अमावास्या. सोमवती अमावास्या आणि त्यातनंच अधिक मास उद्या संपत आहे आणि सोमवती अमावास्या आहे. अमावास्येच्या दिवशी आपल्याला आपल्या घरातली निगेटिव्ह ऊर्जा दूर करण्यासाठी किंवा आपण सोमवती अमावास्येच्या दिवशी आपल्या पितरांची सेवा असे भरपूर काही उपाय करू शकतो. उपायांसाठी म्हणजे नजरदोषसाठी किंवा आपल्या पितृंचं तर्पण करण्यासाठी किंवा घरात काही निगेटिव्ह ऊर्जा दूर करण्यासाठी जर का कुठला दिवस छान आणि सुंदर असेल, अत्यंत प्रभावशाली असा असेल, तर तो म्हणजे अमावास्याचा दिवस. मग ती सोमवती अमावास्या असो किंवा इतर कुठलीही अमावास्या असो, अमावास्येच्या दिवशी आपण आपल्या घरात खूप सारे उपाय करू शकतो. आणि उद्या आहे सोमवती अमावास्या. उद्या आपल्याला आपल्या घरात भरपूर उपाय करायचे आहेत, ज्याने आपल्या घरातली निगेटिव्ह ऊर्जा किंवा नजरदोष आहे ते दूर करण्यासाठी किंवा आपल्याला आलेल्या अडीअडचणी दूर करण्यासाठी, पितरांना खुश करण्यासाठी उद्या आपल्याला उपाय करायचे आहेत. उद्याच्या उपायात भरपूर सारे आपल्याला फायदे होणार आहेत. त्यामुळे उद्या जे काही उपाय करायचे आहेत ते अगदी न चुकता करा. सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तत्पूर्वी आपल्या चॅनलची ज्यांना कोणाला मेंबरशिप हवी असेल त्यांनी लवकरात लवकर जॉईन करून मेंबरशिप घ्या, मेंबर व्हा आणि त्यांच्यासाठी त्यांच्या मनातले प्रश्न सोडवण्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ मी घेऊन येईन. त्यातनं तुम्हा सर्वांना मदत होईल जे फक्त आपल्या चॅनलचे मेंबर्स असतील. आता काय करायचं आहे, उद्या सकाळीच लवकर उठायचं आहे आणि उठल्याच्या नंतर आपल्याला सगळ्यात पहिले घराची साफसफाई करायची आहे. त्यातनंच बघा बऱ्याच घरांमध्ये आजार नेहमी असतात, ज्यांचा राहू खराब असतो, त्यांनी तर खास करून सगळी घराची साफसफाई करायची. त्याचबरोबर मिठाच्या पाण्याने आपली फरशी जी आहे ती पुसून घ्यायची. टॉयलेट बाथरूम क्लीन करायचे. बघा तिथेच भरपूर सारी निगेटिव्ह ऊर्जा दडलेली असते आणि तीच आपल्याला दूर करायची आहे. उद्याच नाही तर नेहमीच हे स्वच्छ काम आपल्या घरात झालं पाहिजे. आता उद्याच्या दिवशी आपण पितरांना सुद्धा काळे तीळ पाण्यात घालून तर्पण करू शकतो. शिवाय उद्या आपल्याला चप्पल दान करू शकतो आपण किंवा छत्रीचे दान करू शकतो, थंड पाण्याच्या बॉटल्स दान करू शकतो. जिथे ज्या कोणा लोकांना गरज असेल ह्या सगळ्या गोष्टींची, तिथे नेऊन ह्या काही वस्तू नक्कीच दान करू शकतात. असं म्हटलं जातं, उन्हाळ्यात पितरांना खूप पाण्याची तहान लागलेली असते किंवा त्यांच्या पायांना चटके लागत असतात, त्यांना ऊन लागत असतो आणि ह्या सगळ्या जर आपण गोष्टी काही दान केल्या आपल्या इच्छेनुसार तर नक्कीच त्या पितरांचा त्रास कमी होतो आणि पितरांचा आशीर्वाद आपल्या सोबत राहतो. अजून काय करायचं आहे तर संध्याकाळच्या वेळेला नक्कीच तुम्ही एक पितरांसाठी दिवा उत्तर दिशेला लावू शकता, दक्षिण दिशेला लावू शकता. त्याचबरोबर काय करायचं आहे तर आपल्याला आपल्या घरात बघा बाहेरच्या साईडला, उंबरट्याच्या साईडला एक दिवा लावायचा आहे जो तुपाचा असेल. त्याचबरोबर तिथेच एक धूप लावायचा आहे. आता धूप ओवाळायचा आहे आपल्या मेन दरवाजाला धूप ओवाळायचं आहे. ओवाळायचं म्हणजे काय तर एक प्रकारची दृष्टच काढली जाते असं म्हटलं जातं. त्यामुळे आपण नेहमी धूप किंवा दीप ओवाळत असतो, ओवाळूनच हे लावायचं आहे. आता अजून काय करायचं आहे, उद्याच्या दिवशी तुम्हाला जर का शक्य होत असेल तर पिंपळाला 108 प्रदक्षिणा घालू शकता. शिवाय अन्नदान सुद्धा ह्या दिवशी तुम्ही नक्कीच करू शकता. आता थोडेफार तरी अन्न तुम्ही कुणाला दान केले, ज्यांना हवे असेल त्यांना दान केले, तर नक्कीच त्यांचे आशीर्वाद सुद्धा पदरात आपल्या पडत असतात. त्यामुळे आपण नक्कीच उद्याच्या दिवशी ह्या सगळ्या गोष्टी करून पाहूया. बरेच लोक भगवान शंकरांच्या मूर्तीवर उद्याच्या दिवशी बऱ्याच लोकांना अशी सवय असते की अमावास्येच्या दिवशी नक्कीच मंदिरात जातात आणि त्या दिवशी मंदिरात अभिषेक करत असतात. तर तुम्हाला सुद्धा जमत असेल तर तुम्ही उद्याच्या दिवशी भगवान शंकरांच्या मूर्तीवर अभिषेक करू शकता. बघा ह्या खूप साऱ्या गोष्टी आहेत, आपण केल्याच्या नंतर आपला काही लॉस तर होणार नाही, झाला तर फायदाच होईल. शिवाय ह्या सगळ्या गोष्टी आपण करत असताना कर्म आणि कष्टसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत. आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि ज्यांना कोणाला हवा असेल त्यांना व्हॉट्सअपला जाऊन शेअर करा. तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.